कोल्हापुरात ही बातमी तर तिकडे जवळच कणकवलीमध्ये सुद्धा राडा झाला। कणकवलीमध्ये भाजप आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त राडा झाला। संदेश पारकर आणि समीर नलावडे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। कार्यकर्त्यांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याची सुद्धा माहिती हाती येते आणि यामुळे कणकवलीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आतापर्यंतची कणकवलीतली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात काय नेमकं कणकवलीमध्ये होतंय। दिनेश केळुसकर आहेत आपल्या सोबत। दिनेश, काय नेमका राडा आहे, हा कशावरून सुरुवात झाली? मिलिंद, आता कणकवलीत तणाव आहे, शांतता आहे परंतु तणाव आहे। कारण हा जो राडा मुळात आज सकाळी 11:30 वाजता निमित्त घडलं। स्वाभिमानचा कार्यकर्ता जो कणकवली कॉलेजमध्ये 11वी मध्ये आहे त्याला पारकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर हा राडा पुन्हा रस्त्यावर आला। पारकरांच्या घरासमोरच्या असणाऱ्या मोटरसायकल स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या आणि त्यामुळे वातावरण पुन्हा तणावग्रस्त झालं। पारकरांचे कार्यकर्ते गोळा झाले एका बाजूला आणि नलावडे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये ठाण बांधून बसले की काही झालं तरी त्यांना अटक करा आणि जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा या नलावड्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला। ते सगळे कार्यकर्ते आता कणकवलीच्या नगरपंचायतीकडे आहेत, म्हणजे स्वाभिमानचे कार्यकर्ते नगरपंचायतीकडे आहेत आणि पारकर गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते पारकरांच्या घराजवळ आहेत। 2 SRP कंपन्या आहेत, SP पण दाखल झालेल्या आहेत। पोलीस या दोघांमध्ये समझोता घडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे या राड्याला। नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांचा पराभव समीर नलावडे यांनी केला होता थोडक्या मतांनी आणि तेव्हापासून हा वाद खरं तर धुमसतोय आणि त्याचे पडसाद आता या स्वरूपात उमटू लागलेले आहेत। बर दिनेश, तुर्तास धन्यवाद। मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा, आम्ही तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। अपेक्षा आहे की इथलं वातावरण लवकरच निवळेल। जाऊयात नाशिकला।